आज ही पत्रकार परिषद आपण कशासाठी आहे? काल जो विधानसभेमध्ये जो काही प्रकार झाला आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये जो काही आपण जे गोष्टी बघितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या मागची वस्तुस्थिती आपल्या समोर यावी म्हणून मी आज पत्रकार परिषद बोलावणं उचित समजतो। आणि ज्या पद्धतीने विदर्भाच्या सगळ्या प्रश्नांवर दुर्लक्ष होते आहे आणि सगळं सत्यानाश केला जात आहे ते लोकांसमोर जावं, ती बाजू तुम्ही लोकांसमोर मांडल्या जावी याकरिता मी आज हे मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स इथं घेतली। विदर्भाच्या प्रश्नासाठी 6 आठवड्याचं विदर्भाचं अधिवेशन असायला पाहिजे, पण त्याच्याऐवजी हे 6 दिवसाचं अधिवेशन घेतात, त्याच्यामध्ये लोकांचा वेळ गमावतात। आरक्षणासारख्या म्हणजे काय म्हणतात त्याला जो प्रश्न निकाली निघालेला आहे की ज्याचा काही उपयोग नाही आहे। नोकऱ्या सगळ्या संपलेल्या आहेत, त्यांनी शाळा विकायला काढलेल्या आहेत, सरकारी नोकऱ्या शिल्लक नाही आहेत एकीकडे, हे सगळे थेट भरती करतायत, सगळं हे करतायत, OHD डायरेक्ट अपॉइंटमेंट चालू आहे। असं असताना जेव्हा सरकारी नोकऱ्या संपल्या मग आरक्षणाचा विषय काय आहे? भांडा असं असेल तर मग ज्या शाळा ह्यांनी विकायला काढलेल्या आहेत त्या पहिले विकू नका म्हणून भांडा, ज्या सरकारी उपक्रम विकायला काढले ते विकू नका म्हणून रस्त्यावर या, हे मी मान्य करेन, मी त्यांच्यासोबत राहील। परंतु एकीकडे सरकारी नोकऱ्या संपलेल्या असताना ज्या ओसाड गावच्या पाटीलकीसाठी हे सगळे भांडणं हे सगळं जाणून बुजून लोकांना दिशाभूल करण्यासाठी केलं जात आहे। आणि या अधिवेशनाचा जो एवढा वेळ वाया गमावला, लोकांना एवढा त्याचा त्रास झाला, वाहनधारकांना त्या नागपूरचा त्रास होतोय आणि हे झालं तरी यांचे लोकांसमोर मगरमच्छ के आंसू जो रोना चालू आहे, हे लोक किती नौटंकीबाज आहेत हे लोकांसमोर दिसावं याच्यासाठी मी काल मुद्दाम विधानसभेमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये केवळ निषेध व्यक्त केला। निषेध व्यक्त केल्याने यांच्या नाकाला जर इतक्या मिरच्या झोंबत असतील तर यांनी खऱ्या अर्थाने आमची कामं करावी, आम्ही यांचा सत्कार करायला सुद्धा तयार आहोत। समोरची भूमिका नाही काही नाही, आता आम्ही आंदोलन तीव्रकरण नेणार आहोत लोकांसमोर। आता मी सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत, लोकांना माझं आव्हान आहे की अशा पद्धतीचे जे आमचे विदर्भातले निखटू आमदार आहेत, नालायक आमदार आहेत, जे लोकांच्या प्रश्नांना बगल देतात, लोकांसमोर जायचं यांना आता तोंड नाही आहे, लोकांनी यांना गावामध्ये प्रवेश बंदीचे बोर्ड लावावे, आमच्या गावात यायचं नाही कोणी असेल, काही त्याला बोलावतात, पोरीचं बारसं आहे, पाहुणे पाहायला येऊन राहिले, लग्नात आहे, तेरव्यात नाही, एवढंच फक्त आमदार फिरतात, यांना काही कोणाला बोलावू नका, गावाच्या बाहेर बोर्ड लावा। आमदारांना गावामध्ये प्रवेश बंदी त्याच्यावरही शहाणपणा कोणी करत असेल तर त्या आमदाराच्या तोंडाला काळं फासा, काही होत नाही, बघून घेऊ, जे केसेस होती साला मैं देखूंगा क्या होता है उसके बारे में, कोई चिंता मत करो पुढचं। आणि आता आम्ही आमरण उपोषण लावणार आहोत 27 तारखेपासून, त्या आमरण उपोषणामध्ये सामील व्हा। 60-70 वर्षाचे 75 वर्षाचे जेवढे म्हातारे असतील, नाही तुम्ही कभी तुम्ही जाना है, बोनस जिंदगी जी रहे हैं, 50 वर्षानंतरचं आयुष्य बोनस आहे, लोकांच्या कामासाठी आहे। शहीद व्हा, विदर्भाच्या प्रश्नासाठी शहीद व्हा, जर समजा मेले तरी कमीत कमी विदर्भाच्या प्रश्नासाठी शहीद झाले म्हणून तुमचा बोर्ड स्वतंत्र विदर्भामध्ये लावू, आम्ही नक्की लावू।